पुन्हा नव्याने भाग 30. दोघंही टी व्ही बघत होते. चिन्मय मध्येच मोबाईल बघत होता तर कधी नेहाला उचलून घ्यायचा हट्ट करत होता. शिव त्याला खाली घेऊन गेला. त्यालाही तेच हवं होतं. तो तर खो खो करून हसत होता. बोट दाखवून बाबाला काही सांगत होता. जरा फिरवून आणल्यामुळे चिन्मयलाही बरं वाटलं. तो एकटाच त्याच्या ब्लॉक्सने खेळत होता. नेहाला काही त्रास देत नव्हता. आता रात्री त्याची झोपायची वेळ झाली की झोपणार होता. थोड्याच वेळात जेवण आलं. जेवण करून चिन्मयला झोपवलं. नेहाही दमली होती. तीही त्याच्याच बाजूला डोळे मिटून पडली. पण झोप कधी लागली कळलीच नाही. शिव अजून टी व्ही बघत होता. त्याला माहीत नव्हतं की नेहा झोपली आहे. त्याला थोडं शांत वाटलं म्हणून त्याने बघितलं तर चिन्मय झोपला होता. त्याने लगेच टी व्ही बंद केला आणि लाईट बंद करून नेहाजवळ आला. डिम लाईटमध्ये बघितलं तर नेहा गाढ झोपली होती. हे शिवला हे अपेक्षित नव्हतं. पण त्याने स्वतःला सावरलं आणि हलकेच आपले ओठ नेहाच्या कपाळावर टेकवले. नेहा गाढ झोपेतही स्मित हास्य करत होती. जसं काय ती स्वप्नच बघत आहे असं वाटत होतं. शिवही मग चिन्मयच्या बाजूला झोपला. पण शिवला तिच्याबद्दल खूपच अभिमान वाटत होता. कसं तिने सगळं हँडल केलं. तिच्याकडे बघून तोही हसत झोपला. नेहाला जाग आली. घड्याळात बघितलं तर 7 वाजले होते. म्हणजे रात्री चिन्मयला झोपवता झोपवता मीही झोपले. ती आता सकाळीच जाग आली. हे राम, तिने शिवकडे बघितलं. हसून मान हलवून फ्रेश व्हायला निघून गेली. आज थोडं फिरून संध्याकाळी सर्व परतीचा प्रवास करणार होते. काहीही असो, पण एकदम मस्त झाला होता हनीमून. अगदी लक्षात राहण्यासारखा. चिन्मय अजून उठला नव्हता. शिव या कुशीवरून त्या कुशीवर झोपला होता. म्हणजे उठायच्या तयारीत होता. नेहाने चहा मागवला खालून आणि शिवला आवाज दिला. अहो उठा, चहा मागवला आहे. फ्रेश व्हा, थंड होईल नंतर. नेहा बोलली. तसा शिव उठला आणि सरळ नेहाजवळ आला. काही कळायच्या आत त्याने कपाळावर ओठ टेकवले आणि हसून तिच्याकडे बघितलं. शी, अजून तोंड पण धुतलं नाही. आणि नेहा पुढे बोलणार तर त्याने आपले ओठ पुढे तिच्या ओठांवर टेकवले. नेहाची बोलती बंद झाली. तिने पटकन शिवला बाजूला केलं. जा आता, चिन्मय उठेल, चहाही येईल. नेहा म्हणाली. तुझी शिक्षा, रात्री लवकर झोपलीस म्हणून. शिव म्हणाला. तसं नेहाने त्याला ढकलत बाथरूमकडे नेलं. नेहाला कळेना शिव कधीपासून असे चावट झालेत. आधी कधी एवढी हिंमत केली नाही. आता जरा जास्तच वाढली हिंमत. आज चिन्मय अजून झोपला होता. बेल वाजली. दरवाजा उघडला. वेटरने चहा ठेवून गेला. शिवही फ्रेश होऊन चहा प्यायला आला. दोघांनी चहा घेतला. नेहाने तर शिवजवळ बघितलंच नाही. तिला का माहीत नाही, पण लाजल्यासारखं वाटत होतं. शिवशी नजर मिळवायला हिंमत होत नव्हती आणि ते दिवसेंदिवस शिवची हिंमत वाढत होती. सर्वजण बाहेर फिरायला निघाले. शिवने आधी जायचं ठरवलं, पण नंतर खूप थकवा येतो म्हणून कॅन्सल केलं. नेहाने खाली जायला तयारी केली होती, पण शिव येत नाही म्हणून तिनेही जायला आळस केला. चिन्मयला नेऊन फिरवून आणलं. त्याला खायला दिलं. तो खेळला, दोघांशी मस्ती केली आणि थोड्या वेळात पुन्हा झोपला. दुपारचं जेवण यायला बराच वेळ होता. नेहाने टी व्ही चालू केली आणि आरामात पाय पसरून सोफ्यावर रेलून बसली. ती टी व्ही पाहण्यात मग्न होती. शिव तिच्या बाजूला थोड्याच जागेत बसला. तोही टी व्ही बघण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन लागत नव्हतं. त्याचं लक्ष सारखं नेहाकडे जात होतं. त्याने हळूच आपला हात तिच्या केसात घातला. नेहा दचकली. एवढी का दचकते? शिव तिला म्हणाला. माझं लक्ष नव्हतं. तुम्ही कधी येऊन बसलात? मी टी व्ही बघत होती म्हणून दचकली. पण तुमचं काय चाललंय? नेहा त्याला म्हणाले. काय चाललंय? बायकोच्या केसांना हात लावायला कोणाची परमिशन पाहिजे का? शिव तिच्या अजून जवळ जात म्हणाला. नेहाचे केस छान होते, लांब होते. केसातून बोटं फिरवत अजूनही तो तिच्याकडे बघत होता. का हिच्यापासून मी लांब पळत होतो? माझ्यामुळे किती त्रास झाला तिला. बस झाला तेवढा त्रास, खूप झाला. यापुढे तिची काळजी घ्यायची. त्याच्या डोळ्यात प्रेमभाव बघून नेहाही हरवून गेली. विरोध करायचं विसरून गेली. त्याचा स्पर्श तिला हवासा आपलासा वाटत होता. शिवने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत तिला निर्धास्त वाटत होतं.
त्याच्या शरीराचा येणाऱ्या सुगंधाने ती भान हरपून त्याच्या मिठीत अजूनच विरघळत चालली होती. शिव तिला अजूनच घट्ट मिठीत घेत कपाळावर हलकं हलकं चुंबन करत होता. नेहाला तर स्वर्गाहून सुंदर जग माझे असं वाटत होतं. स्वर्ग कोणी बघितलाय? हेच छोटे क्षण असतात आपल्याला आयुष्यात स्वर्गाहून सुंदर भासतात. ते दोघंही पुन्हा एकमेकांचे झाले होते. आज संध्याकाळी त्यांची बस परतीच्या प्रवासाला लागली. तिघेही आनंदात घरी पोचले. चिन्मयला आजीची लगेच आठवण झाली. ती एकटीच घरी होती. नेहा तिला फोन करून खुशाली घेत होते. चिन्मयही बोलायचा. कुणाकडे जा सांगितलं तर गेली नव्हती. शिवची मावशी काकी जवळच होते पण तिकडे गेली नाही. त्यामुळे घरी आल्यावर चिन्मयच्या स्वागताला आजी दारात उभी होती. अगदी 2 दिवसही खूप वाटले तिला. चिन्मयची गडबड घरभर असायची. पहिल्यांदाच तो असा 2 दिवस बाहेर गेला होता. चिन्मयने लगेच जाऊन आजीला बिलगला. आजी खुश, चिन्मयही खुश. पुन्हा सगळं रोजचं काम सुरू झालं. शिवही कामाला जात होता. बरेच दिवस शांतीने गेल्यावर आणि सुंदर आयुष्य जगत असताना नेहाला एका विचाराने अचानक ग्रासलं. तो विचार म्हणजे शिवला पूर्वीचं सगळं आठवलं तर? तो पुन्हा पूर्वीचा शिव तर नाही ना होणार. सतत त्याच विचारात असायचे. शिव आता बराचसा सर्व कामाला रुळला होता. मोबाईलही बऱ्यापैकी वापरत होता. वेळ मिळेल तसं त्याच्यात सर्व चेक करत होता. आज त्याला फेसबुक ओपन करून बघायचं होतं पण पासवर्ड आठवत नव्हता. कामावरून घरी आल्यावर त्याने पहिले तेच काम हाती घेतलं. युजर आय डीला क्लिक केलं आणि टाईप केला. त्याचा ईमेल आय डी लगेच दिसला. त्याने पासवर्ड रिसेट करून मोबाईलवरून नवा पासवर्ड टाकून शेवटी फेसबुक ओपन केलं. त्याने जस्ट हवेत तुक्का मारला होता पण बरोबर लागला. हुश! त्याने एक सुस्कारा सोडला आणि काहीतरी गवसल्याच्या आनंदात तो फेसबुक बघू लागला. त्याला खात्री होती खरं खोटं आपल्याला इथून नक्कीच कळेल. त्याने स्वतःची प्रोफाईल अपडेट्स बघायला घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर झळकली. त्याला जे हवं होतं ते सापडलंच शेवटी. त्याचा अंदाज खरा ठरला. त्याला होणारी जाणीव बरोबर होती. त्याने पूर्वीच्या कंपनीचं नाव लिहून घेतलं. गुगलवर सर्च केलं. कंपनीची सगळी माहिती त्याला त्यावर दिसली. फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, कंपनीचं चेक केलं. त्यात फोटोही होते काही. थोडं मागे गेल्यावर एक फंक्शन जे त्याला कधीतरी स्वप्नावर दिसायचे तेच चेहरे त्याला या फोटोत दिसले होते. या फोटोत तोही होता. वेगळा वाटत होता तेव्हा आणि आता वेगळा, पण काही का असेना आपल्याला पूर्वीच थोडं थोडं आठवतंय पण त्रास होत नाही. हे चांगलं होतं त्याच्यासाठी. त्याची मेमरी रिकवर होत होती. हा एक चांगला संकेत होता. विशेष कृपा म्हणायची देवाची. चमत्कारच. त्याला एवढ्यात सगळं नेहाला सांगायचं नव्हतं पण त्याला त्या कंपनीत परत जावंसही वाटत नव्हतं. कारण त्याचं मन त्याला हे सांगत होतं की नेहाने तिथे पुन्हा मला न पाठवण्याचा निर्णय घेतला म्हणजे काहीतरी गडबड असेलच. आपण सावध राहून सगळं करायचं. त्याने गुप्तपणे ही माहिती काढायची ठरवली. आपलं सगळं कसं काय झालं हे कळवून घ्यायचं होतं. आयुष्य म्हणजे गुपितांचा खजिना झालं होतं त्याचं. त्याने मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे विचार केला. नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. तो नॉर्मल राहून सगळं करत होता. नेहा कामावरून येऊन त्याची चौकशी करून आपल्या कामाला लागली होती. त्याने एक नोटीस केलं होतं. नेहा खूप खुश होती. तिचा त्रासलेला चेहरा शिवकडे बघताना नजर बदलली होती. समाधानी वाटत होती. तिला विशालनेही चांगली बातमी दिली होती. शिव तिच्या आयुष्यात पुन्हा तिचा झाला होता. सगळं कसं स्वप्नवत वाटे आणि पुन्हा तिला तो विचार सतावत राही. शिव आपल्याला पूर्वीसारखी वागणूक तर नाही ना देणार? चेहऱ्यावर एक दुःखी रेषा उमटत असे. आलेल्या सुखाचा आनंद घ्यायचा. पुढे होणार होऊ दे, तेव्हाच तेव्हा बघू या विचारात जर नेहा राहिली असती तर जीवनाचा आनंद जास्त घेऊ शकली असती. पण या विचारानेच ती दुःखी होत होती. शिवने नेहाला असं दुःखी चेहऱ्याने त्याला बघताना पाहिलं होतं. त्याने नेहाला विचारलंही होतं, काय झालंय नेहा, तू उदास का वाटतेस? शिवला तिला उदास बघायला आवडत नव्हतं. नेहा काहीच नाही एवढंच म्हणायची. त्याला आता हळूहळू खरं कळतही होतं आणि मध्ये मध्ये एखाद्या गोष्टी व्यवस्थित आठवत असल्याची जाणीव होत होती. तो आता रिकवर होत होता.
कामही मन लावून करत होता. त्याला अचानक काम करता करता मागचं सगळं कामाचं आठवलं. त्याला काही त्रास झाला नाही. तो बॉसला भेटायला जाणारच होता की त्याला आठवलं बॉस नेहाला सांगणार. त्याला आता नेहाला काहीच सांगायचं नव्हतं. तो थांबला आणि येत असलेलं काम करत राहिला. संध्याकाळी घरी आला. काल अर्धवट राहिलेलं काम त्याने आज करायला घेतलं. फेसबुक ओपन करताच त्याला एक मेसेज दिसला. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होत आहे ते. कशी वाटली कथा नक्की सांगा. कमेंटची वाट पाहते. धन्यवाद.